आजी लग संतोष जी बस आजी थोड़ा लग बस ये बात आजी पप्पा सिद्धू तुम्ही इथे सर तुम्ही सर ते पहिलं ओके रेडी आणली पिशवी ठेवलीच तिथे खाली मग सिलेंडर पेटवला कट ओके ये इधर का मैडम का इधर का वीणा का ला कैमरा इधर से 135 इधर से रोलिंग घालणारी सिंचनाचा पोट आता काय करायचं आता इतकी वर्ष मी काळजी घेते औषधं घ्यायला नको त्याने त्रास होतो गरम पाण्याची पिशवी करून दिली पोट शेकवलं की कसं बरं वाटतं पण आता यावेळी मात्र मी असं काहीही करणार नाही जी मुलगी माझं घर मोडायला निघाली आहे तिची कशाला काळजी घेऊ हा अगं ते नेहमीच पोटात दुखतंय आता पूर्वी काळजी घ्यायची मी पण आता काही घेणार नाही पोट दुखो डोकं दुखो काही हो मला काय करायचंय आता इथे ऐका ना सॉरी सॉरी तिकडे जाते ना फक्त तिला वेगळं राहायचंय ना राहून तर तिला वेगळं तसंही या घरात राहून तिचं सगळं वेगळंच असतं ना कॉफी वेगळी दूध वेगळं टूथपेस्ट वेगळं आपण जे वागतो बोलतो ते तिच्या देखील वाईटच आहे काय बरोबर बरोबर बोलते वीणा ओके व्हेरी नाईस आणि त्यातून चुकून झालंच काही छोटं मोठं भांडण तर ते मिटवून टाकू ना मी भांडण मिटवण्यासाठी या घरात परत आलेले नव्हते हे विसरताय का किती बडबड करताय किती काव काव कान किटले तुमची बडबड ऐकून काय झालं भानकोट पिपळीला हाऊस ते वाटते ते बोले तुझ्याशी काही संबंध नाही तुझा काही संबंध मॅडम दादा आधी तिचं माइंड युअर लँग्वेज रेडी रोल प्लीज रोलिंग अँड ऍक्शन माइंड युअर लँग्वेज संतोष दादा ये मी काय घाबरतो काय तुला हे बघ मी माझ्या भागात उभं राहून बोलतोय वाटते ते बोले तुझा काही संबंध नाही कळलं ना हा पाहिलं का आई काढून टाकूया काय वाटतं हो आई मला चालेलच पण याचं काही सांगता येणार नाही उभी राहिली नाही मला नाही चालू उभी राहा कडे राहो नाही मला नाही चालू यांचं काही सांगता येत नाही ना उभी राहशील तू राजा भेटिये पहिले सागरजी रेडी आता तू वाक्य इतकी वर्ष आपण एका घरात एका छताखाली राहतोय मग त्या गोष्टीचं सणासुदीला भान ठेवायला हवं ना म्हणून म्हणते मी हा दोर काढून टाकूया काय वाटतं मला चालेलच जाईल पण
खडे राहो. मला नाही चालणार आहे. गणपतीच्या निमित्ताने म्हणून हा दोर बाजूला काढणार, मग पुन्हा वहिनीला माझा अपमान करायला मोकळा नाही.